नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण रोजच्या रोज तुमच्यासाठी चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 20 मे 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या 20 मे या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। सुनील छेत्री याने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फुटबॉल। मित्रांनो, सुनील छेत्री या खेळाडूने फुटबॉल या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे। मित्रांनो, भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्तीची घोषणा केलेली असून तो शेवटचा सामना हा कुवेत देशाविरुद्ध खेळणार आहे। हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या मित्रांनो, शेवटचा सामना हा कुवेत देशाविरुद्ध खेळणार आहे। मित्रांनो, दुसरा पॉइंट असा आहे की सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये तो 4थ्या स्थानावर आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे। तर मित्रांनो, भारताकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळताना सर्वाधिक 94 गोल त्याने केलेले आहे। आतापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक 94 गोल केलेले आहे। मित्रांनो, सुनील छेत्री याने 2005 या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केलेले होते। हा देखील 4था पॉइंट लक्षात असू द्या। मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात तुम्ही सर्व पॉइंट लक्षात असू द्या, कारण यावर प्रश्न 100% विचारला जाईलच, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणी विजयी झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कपिल सिब्बल। मित्रांनो, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कपिल सिब्बल हे विजयी झालेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शरद कमल। मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघाचे नेतृत्व शरद कमल हे करणार आहे। तर मित्रांनो, याच पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या महिला टेबल टेनिस संघाचे नेतृत्व हे मनिका बत्रा करणार आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। पुरुष विचारलं तर शरद कमल आणि महिला विचारलं तर मनिका बत्रा, हे 2 पॉइंट लक्षात असू द्या या प्रश्नासंदर्भात। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यालाच आपण AI म्हणतो, या AI परिषद नुकतीच कुठे पार पडलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जेनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी। मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला आपण AI म्हणतो, तर AI ची परिषद नुकतीच जेनिवा येथे पार पडलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। CAA कायद्याअंतर्गत पहिल्या किती व्यक्तींना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 14। मित्रांनो, CAA कायद्याअंतर्गत पहिल्या 14 व्यक्तींना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 17 मे। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन आपण 17 मे या दिवशी साजरा करत असतो। मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात 2 पॉइंट आहे, ते देखील महत्त्वाचे आहे, नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका। तर मित्रांनो, 1973 या वर्षापासून 17 मे रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन हा साजरा करण्यात येतो। तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिनाची 2024 ची थीम आहे डिजिटल इनोव्हेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट। मित्रांनो, चला आपण नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल तयार केलेले असून त्याला कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भीष्म। मित्रांनो, भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल तयार केलेले असून त्याला आता भीष्म हे नाव देण्यात आलेले आहे। मित्रांनो,
भारतीय वायुसेनेने तयार केलेल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे वजन हे 720 किलोग्राम एवढे आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आपण ऑप्शन क्रमांक 4 18 मे या दिवशी साजरा करत असतो। मित्रांनो, दिन विशेषवर प्रश्न आला तर आपण मे महिन्याचे सर्व दिनविशेष बघून घेऊया, कारण प्रत्येक पेपरमध्ये दिनविशेषवर हा प्रश्न असतोच, त्यामुळे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे। तर चला एक एक करून आपण मे महिन्याचे सर्व दिनविशेष बघूया। 1 मेला असतो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्य दिवस, आणि अजून एक दिवस असतो तर तो म्हणजे उज्ज्वला दिवस। हे सर्व दिनविशेष 1 मेला असतात। तर मित्रांनो, 2 मेला असतो जागतिक दमा दिवस, आणि मे महिन्याचा पहिला मंगळवार हा जागतिक दमा दिवस म्हणून आपण साजरा करतो। तर मित्रांनो, 3 मेला असतो जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, तर 4 मेला असतो कोळसा खाण कामगार दिवस, 7 मेला असतो जागतिक ॲथलेटिक्स दिन, 8 मेला असतो जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मेला असतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, तर 12 मेला असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मेला असतो जागतिक स्थलांतरित दिवस, आणि 15 मेला असतो कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, तर 17 मेला असतो जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस। तर मित्रांनो, 18 मेला असतो जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, तर 20 मेला असतो सशस्त्र सेना दिवस। तर मित्रांनो, हा आपण मे महिन्याचा 3रा शनिवार दिवशी साजरा करत असतो। तर मित्रांनो, 21 मेला असतो दहशतवाद विरोधी दिवस, तर 22 मेला असतो जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, आणि 31 मेला असतो तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती। मित्रांनो, आपण हे सर्व मे महिन्याचे दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, आणि आठवड्यातून एकदा तरी वहीलाही रिव्हिजन देत चला। आणि हे करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जाणार आहे, त्यामुळे सर्वच करंट अफेअरचे प्रश्न हे वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवत चला। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। भारत आणि कोणत्या देशामध्ये तरकश या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका। मित्रांनो, भारत आणि अमेरिका देशामध्ये तरकश या संयुक्त सरावाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे। मित्रांनो, भारत आणि अमेरिका यांच्यात तरकश या संयुक्त सरावाचे आयोजन कोलकाता येथे करण्यात आलेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। तर मित्रांनो, भारताचे युद्धाभ्यास आपण एक एक करून जाणून घेऊया, कारण यावर देखील प्रश्न विचारला जातच असतो। ऑस्ट्रा हिंद हा युद्धाभ्यास भारत ऑस्ट्रेलिया देशासोबत करतो, तर वीर गार्डियन आणि जिमेक्स हा जपान देशासोबत, सूर्यकिरण नेपाळ सोबत, तर युद्धाभ्यास आणि तारकश हा अमेरिका देशासोबत, गरुडा शक्ती आणि समुद्र शक्ती हा इंडोनेशिया सोबत, तर डस्टलिक हा उझबेकिस्तान देशासोबत, तर ओ फ्रेंजेक्स व्यायाम हा फ्रान्स देशासोबत, मिलन 2024 भारतीय नौसेनेचा युद्धाभ्यास आहे, तर समुद्र लक्ष्मण हा मलेशिया देशासोबत, आणि तारकश हा भारत आणि अमेरिका यांचा संयुक्त युद्धाभ्यास आहे। हे सर्व युद्धाभ्यास तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि पाठच करून ठेवा। मित्रांनो, प्रत्येक पेपरमध्ये एक ना एक युद्धाभ्यास यावर प्रश्न असतो, त्यामुळे हे देखील महत्त्वाचे आहे आणि इम्पॉर्टंट आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या देशात जगातील सर्वात उंच स्विमिंग कॉम्पिटिशन पूल उघडण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भूतान। मित्रांनो, भूतान देशात जगातील सर्वात उंच स्विमिंग कॉम्पिटिशन पूल उघडण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, भूतान देशात जगातील सर्वात उंच स्विमिंग कॉम्पिटिशन पूल उघडण्यात आलेला असून त्याची उंची 2400 मीटर एवढी। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, प्रश्नासंदर्भात लक्षात असू द्या, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल।
मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जवळच्या अभ्यासू मित्र मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी या एज्युकेशनल करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी येत्या आगामी पेपरमध्ये करंट अफेअरच्या बाबतीत मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.